नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की धैर्य सावीला म्हणतो की तुझ्या कामाची सुरुवात या घरची फरशी पुसण्यापासूनच कर, आणि वहिनींना दम देतो की सावीची अजिबात मदत तर करायचीच नाही, पण सगळं काम पूर्ण होईपर्यंत तिला जेवायलासुद्धा द्यायचं नाही. तेव्हा इराला वाटतं ही सावीला छळायची चांगली संधी मिळाली आहे, आता बघ तुझा माज कसा उतरवते, असं ती स्वतःशीच म्हणते. सावी घर पुसण्यासाठी पाण्याची बादली आणि एक कपडा घेऊन येते. तेव्हा इरा म्हणते, असला कसला कपडा आणलास तू, हा घे ना. आणि ती सावीला घर पुसण्यासाठी एक शर्ट आणून देते, जे सावीनेच धैर्याला गिफ्ट दिलेला असतो. त्या शर्टला पाहून सावी धैर्य दोघेही त्यावेळच्या आठवणीत पोहोचतात. काही क्षणांसाठी आठवणीत का होईना ते दोघं आधीसारखं एकमेकांशी प्रेमाने बोलत असतात. पण धैर्य यावेळी मात्र उठून रागारागाने तो शर्ट सावीसमोर फाडून टाकतो. तेव्हा दामिनी म्हणते, शाबास धैर्य, जे नातं कधी नव्हतंच त्याच्या आठवणी तरी कशाला जपायच्या, त्या अशाच फरशी पुसण्यासाठीच वापरायच्या. अगदी बरोबर केलंस तू. हे ऐकून सावीचं मन दुखतं, पण धैर्यालाही तेच हवं असतं. तो पुढे म्हणतो, 1 तासात घर पुसून झालं पाहिजे, नाहीतर तुझे पैसे कमी होतील. सावी सगळं घर 5 मिनिट आधीच पुसून काढते, पण तेवढ्यात विलास भरके पाय घेऊन घरात येतो. सावीला ते सगळं पुन्हा पुसावं लागतं. धैर्य सावीला म्हणतो की गाड्या पुसून घ्यायलासुद्धा तुला 1 तासच वेळ आहे. ते ऐकून इरा मुद्दाम सगळ्या गाड्यांवर भरभरून माती आणून टाकते. आता कशी फास्ट काम करशील सावी, असं ती मनात म्हणते. पण सावी लगेच गाड्यांवरची धूळ पाहून पाण्याचा पाईप घेऊन येते. तेव्हा गाड्यांमागे लपलेली इरा थंडगार पाण्याने चिंब भिजते, कुडकुडत असते. तिकडे सावीच्या घरी तिची आई दीपाला ठणकावून सांगते की आता यापुढे भाऊंच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही. तर इकडे धैर्य सावीला तिच्या कामाचे पैसे तिच्या अंगावर फेकून देतो. हे सगळं पाहून नीता वहिनींना खूप वाईट वाटत असतं. त्यामुळे त्या देवीसमोर हात जोडून सावीसाठी प्रार्थना करत असतात. तेवढ्यात त्यांचं पोट दुखायला लागतं, म्हणून त्या सावीकडे येतात आणि धैर्यला रिक्वेस्ट करतात की सावीला माझ्याबरोबर दवाखान्यात येऊ द्या. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य स्वतः सावीसाठी ताट आणून तिला जमिनीवर बसून जेवायला सांगतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.